नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्यांचे लोणचे. जेवताना आपल्याला लोणचं, पापड, चटणी, कोशिंबीर सर्व हवं असतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपण लिंबाचं, कैरीचं, मिरच्यांचं लोणचं खातो. आज आपण मिक्स भाज्यांचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी फ्लावर, मटार, गाजर या थंडीत मिळणारे भाज्या. मटार आणि गाजर थंडीत छान मिळतात, ते आणले आहे. फ्लावर स्वच्छ रात्रीच तुरे काढून धुवून ठेवायचा. पूर्ण तो सुकला पाहिजे, त्यात पाणी राहिलं नाही पाहिजे. मग ते लोणचं कमीत कमी 8 दिवस तरी टिकतं. फ्लावर छान रात्रीच धुवून तुरे काढून ठेवल्यानंतर तो चांगला कोरडा होतो. सकाळी छानपैकी गाजर सोलून घ्यायचे, सालं काढून घ्यायचे अर्थात. मग त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे. मटार पण सोलून घ्यायचा, कपड्यावर पुसून घ्यायचा. तिन्ही भाज्या छानपैकी बारीक कापून एकत्र करून घ्यायच्या. त्यामध्ये 2 ते 3 लिंबांचा रस काढून घ्यायचा आणि केप्रे लिंबू लोणचं मसाला आपण ह्या लोणच्यासाठी खास वापरत आहोत. कैरीचं लोणचं मसाला नाही वापरायचा, लिंबू लोणचं मसाला वापरायचा. मग लोणचं खूप छान होतं. त्यामध्ये फक्त मीठ आणि तेल घालायचं असतं आपल्याला. तेल छानपैकी गरम करायचं. तेल गरम करायचं, त्यामध्ये केप्रे मसाला टाकायचा. ते थंड झाल्यानंतर आपल्याला भाज्यांमध्ये टाकायचं आहे. भाज्या एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकायचं आणि मग थंड केलेले केप्रे मसाल्याचं तेल त्यामध्ये टाकून हलवून ठेवायचं. लोणचं खाण्यासाठी लगेच तयार असतं. खूप सुंदर आणि चटकदार हे लोणचं लागतं. तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. फ्लावर लहान मुलं खात नाही, पण फ्लावरचे पराठे, फ्लावरचं हे लोणचं मुलं आवडीने खातात. खूप छान लागतं. लिंबामुळे थोडासा आंबटपणा येतो. मसाल्याची चवही खूप छान लागते. आमच्याकडे तोंडी लावण्यासाठी हे लोणचं खूप आवडतं. माझ्या नाती टिफिनला पण हे लोणचं घेऊन जातात. मस्त खा, मस्त राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा.